नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे, कारण आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे। त्याच्यामुळे सर्वांना हॅपी न्यू इयर आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला पण हॅपी न्यू इयर, माझ्या मित्रमैत्रिणींना पण हॅपी न्यू इयर। आणि तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जावो, आनंदात जावो आणि हे वर्ष तुम्हाला खूप छान भरभराटीचं जावो, हीच देवाचरणी प्रार्थना। तर आता माझी देवपूजा वगैरे झाली। आज देवपूजा नवीन वर्षाची तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे देवपूजा केली मी। तर छान अशी देवपूजा पण माझी आत्ताच झाली आहे। घरातली सगळी कामं आवरलेत माझे, फक्त आता नाश्ता बनवायचा बाकी आहे। आज नवीन वर्ष त्याच्यामुळे मग सगळी कामं पटपट आवरून घेतलीत मी। इथं कापूर पण जाळून घेतलाय मी, सकाळच्या वेळेला मी जाळतेच कापूर, चांगलं असतं घरामध्ये, निगेटिव्ह ऊर्जा येत नाही। तर मी रांगोळी पण काढली आहे हॅपी न्यू इयरची, ती मी दाखवते तुम्हाला। पाहिलंच मी हॅपी न्यू इयरची नवीन रांगोळी, पण म्हणजे छान रांगोळी अशी काढली आहे, जशी मला जमते तशी मी काढली। रांगोळ्या मला खूप छान छान येतात, पण आज सकाळच्या वेळेला थोडी गडबड होती त्याच्यामुळे मग मी अशी काढून घेतली आहे। तर आता नाश्ता बनवायचा आहे मला। कपडे वगैरे सगळी धुवून झालेली आहेत, कारण काल आम्ही गेलो होतो काळूबाईला, त्याच्यामुळे खूप सारी कपडे पडली होती। मग ती सगळी कपडे वगैरे धुवून सुकायला सकाळी लवकरच घातली। आणि फरशी वगैरे आता फक्त पुसायचं राहिले तेवढंच, ते पण आता नंतर नाश्ता झाल्यावरती करणार आहे, कारण मला ब्लॉग एडिटिंग करायचा आहे। कालचा काहीच ब्लॉग मी एडिटिंग केलेला नाही आहे, तर तो पण ब्लॉग मी एडिटिंग करणार आहे। आणि नाश्ता करून घेते पहिला आणि नंतर मग ब्लॉग एडिटिंग करायला बसते। चला तर मग आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे बटाट्याचे पराठे। खूप दिवस झाले बटाट्याचे पराठे बनवलेले, म्हटलं की चला पराठेच बनवूया। तर आज मी पराठे बनवणार आहे, तर बघत राहा रेसिपी। तर आज मी बटाटा पराठा बनवणार आहे, त्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेत, 3 बटाटे घेतलेत। फक्त नाश्ता करायचा त्याच्यामुळे मग जास्त बटाटे नाही उकडून घेतले, तिघांसाठी बास होतात। तर इथं मी घेतलेले आहे कोथिंबीर, 3 लसुणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसंच आलं घेतलंय मी, तर तुम्ही पाहू शकताय। आता हे छानपैकी असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी बटाट्याची चटणी करून घेणार आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते। तर इथं पीठ पण मळून ठेवले मी। तर आता मी हे बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। तर बटाटा पराठा बनवण्यासाठी बटाटाचा जेव्हा आपण स्टफ करतो ना चपातीच्या पिठामध्ये, तर जास्त मोठं मोठं राहिलं की पराठे फुटतात, त्यासाठी आपण असं करून घ्यायचं, जी कोणती खिसणी असेल ना त्याने असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे एकदम खिसून घ्यायचे बटाटे, छान होतात त्याचे पराठे। तर इथं मी छान असे खिसून घेते। बटाटे छान उकडलेत, तर हे असे मी खिसून घेते आता। तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकून घेणार आहे, टेस्ट छान येते म्हणून। पाव चमचा हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते, चिमूटभर हिंग टाकते, त्याच्यानंतर हे जे वाटण करून घेतले ना, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं, ह्याचं हे वाटण मी त्यामध्ये टाकून घेतले। आणि आता हे सगळं मी हातानेच एकत्र करणार आहे। आणि कोणी कोणी बटाट्याच्या चटणीसारखं परतून पण घेतं, पण मी जास्त परतून नाही घेत, फक्त असंच मिक्स करते आणि मग नंतर पराठ्याचं जे स्टफिंग असतं ना ते तयार होतं। नंतर आपण चपातीच्या पिठामध्ये ते मिक्स करून त्याचे पराठे बनवून घ्यायचे। तर आता हे छान एकत्र मिक्स करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला। तर आता पराठे बनवण्यासाठी एकदम असं घट्ट पीठ मळून घेतले, म्हणजे पराठे आपले फुटत नाहीत आणि छान पण होतात। तर आता एक असं मी
गोळा करून घेतला आहे आणि नंतर आपण जसं पुरणपोळीला म्हणजे स्टफिंग भरण्यासाठी जसं आपण करतो ना तसं आपण बनवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे बनवून घेते आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग जे आहे ना बटाट्याचं, तर हे स्टफिंग त्यामध्ये मी भरून घेणार आहे. खूप छान होतात बटाट्याचे पराठे. तुम्ही अशा प्रकारे ना नक्की करून बघा, खरंच खूप टेस्टी होतात. मी सतत करत असते हे बटाट्याचे पराठे, कारण परीला खूप आवडतात आणि मलाही आवडतात, छान असतात. आता नवीन वर्षाचं म्हटलं सकाळी सकाळी काय नाश्ता बनवावा, म्हणून म्हटलं चला आज पराठे बनवूया आपण. नॉनव्हेज तर खायचं नाही आहे कारण मार्गशीर्ष आहे, त्याच्यामुळे व्हेजमध्येच चाललेलं आहे सगळं. तर आता हे छान हलक्या हाताने ना लाटून घ्यायचं. तर आता इथे गॅसची फ्लेम वाढवली मी तवा तापण्यासाठी. तर हे एकदम हलक्या हाताने मी लाटून घेणार आहे. खूप छान होतो पराठा, अजिबात सुद्धा फुटत नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर स्टफिंग बनवलं ना तर खूप छान पराठे होतात. आणि ना जेव्हा तुम्हाला पराठे बनवायचे ना त्यावेळेस तुम्ही नेहमी जो बटाटा आपण शिजवून घेतो ना तो असा खिसून घ्यायचा. खूप छान प्रकारे अशा बटाट्याचे पराठे होतात. आणि मी जास्त मोठ्या साईजचे पराठे नाही बनवणार, छोट्या छोट्या साईजचेच बनवणार आहे. जेवढे लाटत जाईल तेवढी हे पराठा लांबला जातो आणि मोठा होतो. पीठ जर आपण छान भिजवलं ना तर खूप छान पराठे होतात. पीठ भिजवून जवळजवळ 10-15 मिनिटं ठेवायचं. तर पीठ छान माझं भिजलं होतं. तुम्ही पाहू शकता कुठेच पराठा फुटला नाही आहे. आता मी तो तव्यात ट्रान्सफर करते. तर आता पराठा एक साईडनं छान भाजला गेलाय. तो आता मी पलटी करते, हलक्या हाताने पलटी करायचा. तर आता हा दुसरा पण पराठा मी त्यामध्ये स्टफिंग भरून घेते छान असं. तर छान स्टफिंग भरून घेतलंय मी आणि आता फोल्ड करून घेते. तुम्हाला कोणत्या प्रकारे येत असेल तुम्ही ते फोल्ड करू शकता. जर मला असं जमतं मी अशाच प्रकारे करते. पराठा एक साईडने छान भाजलाय. त्याला आता मी तेल लावून घेणार आहे. तुम्ही हवं तर बटर, तूप किंवा तेल काहीही वापरू शकता. पाहू शकता किती छान फुगलाय पराठा, खूप छान लागतात. वाव किती सुंदर झालाय. असे पराठे नक्की करून बघा, खूप छान लागतात. छान असा एक साईडनं भाजला गेलाय. तर आता दुसऱ्या साईडनं पण खाते. दुसऱ्या साईडनं पण भाजलाय. आता आपण काढून घेऊया. तर आता एका प्लेटमध्ये मी पराठा काढून घेतलाय. तर आता मी अशाच प्रकारे सगळे पराठे बनवून घेते आणि बनवून झाल्यानंतर मग आम्ही थोडासा नाश्ता करतो आणि नंतर भेटते मी तुम्हाला. तर हा शेवटचा पराठा आहे. सगळे पराठे बनवून झालेत आणि खूप छान होतात पराठे. तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे फुगतोय आता पराठा. तर सगळे पराठे माझ्या आजच्या असेच फुगलेले आहेत. खूप छान एकदम सॉफ्ट होतात पराठे. तर अशा प्रकारे पराठे नक्की करून बघा तुम्ही. तर मी तुम्हाला दाखवते पराठा किती सॉफ्ट झालाय. तर पाहू शकता गरम आहे थोडासा. किती सॉफ्ट झालाय पराठा आणि किती छान एकदम छान लेयर सुटले होते. आणि तुम्ही पाहू शकता स्टफिंग पण ह्याचं पूर्ण अख्ख्या बटाट्यापर्यंत पसरलेलं आहे. म्हणजे पूर्ण पराठा अख्खा पूर्ण जो गोल पराठा असतो ना तिथपर्यंत पसरलेला आहे. खूप छान झालेत पराठे. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि नंतर बोलते आता मी तुमच्याशी.
तर आज काय माझा अवतार बघण्यासारखा नाही आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे, पण मी आहे ह्याच अवतारामध्ये आहे. तर गॅलरी वगैरे साफ करायची होती. कपडे पण भरपूर होते. डबल डबल आज कपडे धुतली मी. तुम्ही पाहू शकताय हे सगळे परत कपडे धुतल्यात. अजून खिडकीमध्ये सुद्धा सुकायला घातलेत मी कपडे. आणि बाहेर तर आहे ना इतकी थंडी आहे, त्याच्यामुळे मी जर्किंगच घालून ठेवले. आणि आज आहे ना सगळी किचनमधली साफसफाई करायची होती. डबे वगैरे घासायचे होते. सगळे खराब झाले होते, चिकट चिकट झाले होते. भरपूर दिवस झाले, मला वाटते मी 2 महिने झाले किचनमध्ये काही साफसफाईच केली नव्हती. म्हणजे डबे वगैरे काही घासलेच नव्हते. तर आता मांडणी वगैरे मी घासली आहे, डबे घासलेत, ते मी तुम्हाला दाखवते. आणि माझा मनी प्लॅन पाहायचा आहे तुम्हाला, किती छान आला आहे. तर हा माझा मनी प्लॅन आहे. किती छान आला आहे, किती वरपर्यंत गेला. आता परत तो असा वेल गेलेला आहे ना, तो पुन्हा असा वरती परत बांधायचा आहे. मला असं वरपर्यंत वेल न्यायचा आहे. तर आज मशीन पण जरा साफ केली, म्हणजे पुसून काढली आतून बाहेरून. आणि सगळी फरशी वगैरे पण चकाचक करून टाकली. आता फक्त हे झाड धुवायचं बाकी आहे पाण्याखाली. शॉवर खाली नेणार आहे ह्याला धुवायला, आणि थोडंसं पाणी घालणार आहे, कारण 3-4 दिवस झाले आता ह्याला पाणीच घातलेलं नाही आहे. हे पण एक काम आहे मला. आणि अजून दाखवते मी तुम्हाला. फ्रीजवर क्लीन केलं होतं मी, आणि पुन्हा आता हे सगळं एवढं पसारा साठला आहे. म्हणजे आता मी सगळं डबे वगैरे साफ केले ना, तर हे सगळं पसारा मी काढून ठेवला आहे. आणि ही वरची मांडणी सगळी मी रिकामी केली आणि सगळं मी घासून घेतलं आहे स्वच्छ. हे खालचे काही ही वापरातली रोजची भांडी आहेत, ती रोज घासली जातात, पण मांडणी सगळी पुसून काढली मी. ही छोटीशी मांडणी आहे ना, ती आता उद्याच्याला मी पूर्ण बाथरूममध्ये मी घासायला नेणार आहे, कारण जरा थोडीशी ना चिकट चिकट पण झाले. आज नाही घासणार मी, बघूया, घासली तर घासेल पण थोड्या वेळानं. आणि ही एक भांड्याची जाळी आहे, ही खूप मोठी जाळी. ह्याच्यात पाहू शकताय तुम्ही किती भांडी मावतात. तर ही पण जाळी मला चकाचक करायची, कारण ही पण आहे ना, ह्या इकडच्या साईडने कसं इथं गॅस आहे ना, गॅसच्या शेजारी मी ठेवते, त्याच्यामुळे हे पाहू शकताय तुम्ही सगळे चिकट झाले. तर ही एक साफ करायची मला. आणि आज सगळे डबे मी क्लीन केले. तर नवीन वर्षाची सुरुवात भांडी घासण्याने. बाकीचे लोक फिरायला जातात नवीन वर्षात, आणि आम्ही काय करतोय, घरातली भांडी काढतोय, पसारा काढतोय. तसं काही नाही, आम्ही कालच देवदर्शन करून आलोय, त्याच्यामुळे आज काही कुठे जायचं नाही. आज म्हटलं आपण पूर्ण वेळ आपल्या घरासाठी द्यायचा, मुलीसाठी द्यायचा. त्याच्यामुळे मग हेच चाललं आहे. सगळं इतर शिल्लक राहिलेला किराणा काढून ठेवला आहे, आणि किचन वगैरे स्टाईल वगैरे सगळं साफ केलं आहे मी मगाशीच. तर आता हे सगळं काम इथलं चकाचक झालं आहे. आता फक्त एवढ्या छोट्या छोट्या ज्या बरण्या आहेत ना, त्या घासायच्यात, पण त्या आत्ता लगेच नाही घासणार मी. ते आता उद्या किंवा परवा दिवशी घासून टाकेल मी. आणि फ्रीज एक क्लीन करायचं आहे मला. फ्रीज पण भरपूर दिवस झाले, म्हणजे तुम्हाला फ्रीजचा व्हिडिओ दिला होता बहुतेक, मला वाटते मी 2-3 आठवडे झाले असेल फ्रीजचा व्हिडिओ केलेला. तर हे असं सगळी परीने बघा, मग अशी बिस्किट घेतले आणि सगळं तसंच ठेवले. आता हे मला पॅकबंद डब्यामध्ये ठेवावं लागेल, नाही तर सगळं लूज पडून जाईल. आता हे सगळं अस्ताव्यस्त झाले, सगळं सामान मला व्यवस्थित ठेवायचं आहे. भाजीपाला पण भरायचा आहे. आणि आज एवढं काम झालेलं आहे माझं. तर आता हे जे मोठे मोठे डबे आहेत ना घासलेले, ते आता मी काय करणार आहे, उन्हाला ठेवणार आहे, म्हणजे पटकन वाळले जातील. ऊन तर काही येतच नाही, फक्त बेडरूमच्या खिडकीमध्ये येतात थोडंसं सकाळी. तर सकाळच्या वेळेला तर घासली नाही. आता वाजले दुपारचे 2:30, कारण मला बराच वेळ, एक वाजता लागलेली मी सगळी साफसफाई करायला. तर आता वाजलेत 2:30. ब्लॉग पण मी अपलोड केला, काळवायला गेलेलो होतो ना मी, तो पण अपलोड केला, आणि त्याच्यानंतर मी हे सगळं साफसफाईला लागले. तर आता मी सगळे डबे हवेशीर ठेवून देते, म्हणजे कसं त्यातलं पाणी पण सगळं निथळून जाईल आणि व्यवस्थित छान सुकतील पण. तर चला तर मग. आणि जेवण नाही केलं, सकाळी मी नाश्ता केला होता, पराठे बनवलेले. 1 नंबर पराठे झाले होते, खूप छान झाले होते, मऊ लुसलुशीत झाले होते. जर तुम्हाला असे पराठे करून बघायचे असेल तर तुम्ही नक्की करून बघा, कारण खरंच खूप टेस्टी लागतात आणि एकदम सॉफ्ट होतात, छान होतात. तर 2 तास मी छानपैकी झोप काढली, आणि त्याच्यानंतर आता माझी धाड दुखायची कमी आली आहे, म्हणजे नाही दुखत आहे. परत आता संध्याकाळी काय होते माहीत नाही. थोडंसं तुम्हाला आवाज येत असेल बाहेरचा, कारण गार्डनमध्ये थोडासा कार्यक्रम आहे. तर आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे. जे सगळे डबे वगैरे घासले होते ना, आज सगळे क्लीन केले, तर ते सगळे व्यवस्थित छान लावून घेतलेत मी. आणि सगळं जे साहित्य होतं ना, ते सगळं त्याच्यामध्ये भरून घेतले. देवाला दिवा अगरबत्ती वगैरे सगळं लावून झालंय माझं. तर आजचा ब्लॉग हा असा होता.
तर आज जेवायला भात बनवलाय मी पांढरा आणि त्याच्यानंतर इथं पाहू शकताय तुम्ही एकदम लपथपीत अशी बटाट्याची भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी टाकायचंच मी विसरले, पण एखाद्या दिवशी नक्की याची रेसिपी मी तयार करेल. आणि आता आम्ही जेवण करून घेतो. आताच आमचं छान असं जेवण झालं आणि आजचा ब्लॉग हा असा होता. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा आणि शेअर देखील करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.